विमानातून आपण जेव्हा असं खाली बघत असतो तेव्हा कसं आपल्याला एक वेगळं काहीतरी दिसतं. खूप सुंदर व्ह्यू दिसतोय. त्याचे कलर सुद्धा आपल्याला इथे कळून येतात. नमस्कार मंडळी, माधुरी इन अमेरिका या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. अमेरिकेतल्या ॲरिझोनाला आम्ही भेट द्यायला निघालो आहोत आणि त्या पिकनिकच्या दुसऱ्या भागात आज आम्ही आलोय व्हॅली ऑफ फायर स्टेट पार्कला. अमेरिकेतल्या नेवाडा राज्यामधलं हे एक सुंदर ठिकाण आहे आणि गेल्या जुलैमध्ये आम्ही इथल्याच एका रेड रॉक कॅनियनला सुद्धा भेट दिली होती. तेव्हा हे ठिकाण पाहायचं आमचं राहिलं होतं, त्यामुळे यंदा ॲरिझोनाला जाता जाता आम्ही या ठिकाणाला सुद्धा भेट दिली. या स्टेट पार्कमध्ये एंट्री करण्यासाठी एका कारमागे $15 अशी इथे एंट्री फी भरावी लागते. $46,000 एकरमध्ये व्यापलेल्या या लाल खडकांमध्ये 150 दशलक्ष वर्षापूर्वी वाळूच्या ढिगाऱ्यांच्या स्थलांतरामुळे हे ठिकाण निर्माण झाले. खूप सुंदर दगड आहेत, म्हणजे काहीतरी वेगळंच आहे. चिमणी बघा इथे, चिवताई आहे. कॅमेरात येते घाबरत नाही आहे अजिबात, माझ्या जवळ एवढी आहे तर. ही चिमणी व किरण उडत नाही अजिबात, दिसली का? द व्हॅली ऑफ फायर नावातच जणू याचं सौंदर्य दडलेलं आहे, कारण या दगडांवर सूर्याचे परावर्तित किरण जेव्हा पडतात तेव्हा ते जणू आगीप्रमाणे भासतात असं म्हटलं जातं. या इथे काही पॉइंट्सना त्यांनी वेगवेगळे नावं दिली आहेत, म्हणजेच दगडाच्या फॉर्मेशननुसार त्यांना इथे नावं पडलेली आहेत. आपल्याकडे असलेल्या मॅपमध्ये बघून आपण हे संपूर्ण पार्क कारने आणि इथल्या ट्रेल्स करत फिरू शकतो. सर्वात आधी आम्ही गेलो ॲटलॅट रॉकला. आदिमानवाने दगडात कोरून ठेवलेली शिल्पचित्र आपण बऱ्याचदा लेण्यांवर पाहिलेली आहे. अशीच पेट्रोग्राफ्स म्हणजेच प्राचीन जमातींनी कोरलेली शिल्पचित्र इथल्या दगडांवर सुद्धा पाहायला मिळतात. या ॲटलॅट दगडावर उंचावरती शिल्पचित्र असल्याने वरती जाण्यासाठी पायऱ्या तयार करण्यात आल्या होत्या. इथे या फायर ऑफ व्हॅली मध्ये जे हे रॉक्स आहेत त्या रॉक्सना वेगवेगळी नावं आहेत. तर ॲटलॅट रॉक असं नाव हे या रॉकचं नाव आहे. आणि इथून आम्ही आता पायऱ्या चढून आलो. खूप सुंदर व्ह्यू दिसतोय. खूप छान असा सगळा हा व्हॅली ऑफ फायरचा व्ह्यू दिसतोय. आजचं वेदर पण खूप छान आहे. छान असा गार वारा आहे. जास्त अशी थंडी पण नाही वाजत आहे आणि खूप कडाक्याचं ऊन पण नाही. आम्ही जेव्हा समरमध्ये लास वेगासला आलेलो तेव्हा आम्ही अक्षरशः हैराण झालेलो या उन्हाने. खूप जास्त कडक उन्हाळा असतो, पण आत्ताचं हे वातावरण खरंच छान आहे फिरण्यासाठी. त्यामुळे लास वेगासला फॉलमध्ये, स्प्रिंगमध्ये आणि आता हा विंटर आम्ही डिसेंबरमध्ये आलो आहे, या कालावधीत पण तुम्ही लास वेगासला किंवा ॲरिझोनाला फिरायला येऊ शकता. त्यानंतर आम्ही पुढे गेलो आर्क रॉक पाहायला. याच्यामध्ये तुम्हाला असा मध्ये एक गोल दिसतोय किंवा हा मध्ये एक खड्डा झालेला दिसतोय ना, तो नॅचरली झालेला आहे, म्हणून त्याला नॅचरल आर्क असं म्हटलं जातं. इथे बरेच वेगवेगळ्या फीचर्सचे दगड निसर्गतःच बनलेले आहेत. संपूर्ण पार्क फिरायला तसेच इथल्या सगळ्या हाईक्स करायला 4 ते 5 तास सहज जातील. गाडीतून फिरताना सुद्धा हे सगळे सिनिक रूट खूप सुंदर वाटत होते, पण आम्हाला हे पार्क फिरून पुढे आणखी 6 तासांचा प्रवास करून ॲरिझोनाला जायचं असल्याने आम्ही फक्त इकडचे 2 महत्त्वाचे पॉईंट्स कव्हर केले. त्यात रेनबो विस्टाला जाता जाता जाऊन पोहोचलो एका भलत्याच ठिकाणी. हीट वॉर्निंग सुद्धा दिलेली आहे. जेव्हा उन्हाळा कडक असतो तेव्हा तर इथे अजिबात येऊ नये खरंच. शक्यतो कुठे ट्रेकिंग करत जायचं असेल ना तर मी सहसा अवॉइडच करते, कारण मला चालून लगेच थकायला होतं. पण निसर्गाची ही अशी विलक्षण रूपं पाहण्यासाठी ट्रेकिंग तर करावंच लागतं.
त्याशिवाय थोडी तुम्हाला याचे दुर्मिळ गोष्टी पाहायला मिळणार आहेत। 20-25 मिनिटं या लाल वाळूमधून चालत पुढे आम्ही अशा ठिकाणी पोहोचलो, काही वेळासाठी तर आपण हरवलोय की काय असंच मला वाटायला लागलं, कारण रेनबो विस्टाचा हा मार्ग काहीतरी वेगळीकडेच होता आणि आम्ही एका दुसऱ्याच पॉइंटला येऊन पोहोचलो होतो। आपण ते डिस्कवरी चॅनलमध्ये वगैरे बघतो ना, तसंच काहीतरी असं वाटतं, काहीतरी वेगळ्याच ठिकाणी आलोय, वेगळ्या दुनियेत आलोय असं वाटायला लागलं। मी खरंच शब्दात नाही सांगू शकत एवढा अमेझिंग लुक आहे। म्हणजे आपण जेव्हा विमानातून वगैरे बघतो अशा गोष्टी, विमानातून आपल्याला खाली, एक मिनिट, विमानातून आपण जेव्हा असं खाली बघत असतो तेव्हा कसं आपल्याला एक वेगळं काहीतरी दिसतं, वेगळं फॉर्मेशन दिसतं, तशा टाईप्समध्ये काहीतरी हे खरंच एक नंबर व्ह्यू आणि एक नंबर स्ट्रक्चर किंवा जे काही हे निसर्गाचं अद्भुत आहे, खरंच एक नंबर सुंदर। काय रे इथून अशी ही व्हॅली ऑफ फायर बघत बघत आम्ही खरंच एका दरीकडे पोहोचलो। खोल अशी दरी, आजूबाजूला फक्त लाल दगड, त्याच्या पलीकडे तर नजर जाणार नाही इतकं फक्त लाल दगडांचं हे विशाल साम्राज्य। मनात एक छोटासा विचार येऊन गेला, या दरीत एक छोटी नदी वाहत असती तर किती छान झालं असतं। पण अशीही उजाड ठिकाणं स्वतःचं काहीतरी वेगळं रूप घेऊन असतात, हेच इथे आल्यावर मला जाणवलं। एक जोडपं आणि त्यांची 2 मुलं इथे थकून येऊन स्नॅक्स खात बसलेली होती। आम्ही जास्त वेळ न थांबता परत एवढं अर्धा तास लांब चालत जायचंय या विचारानेच निघालो। खूप चालायला लागलं, थकली मी तर एकदम, आणि नेमकं पाण्याची बाटली, खाऊ सगळा त्या गाडीमध्ये ठेवून आलो। आम्हाला वाटलं असेल इथेच जवळ, पण नाही, चालायचं होतं बरंच, आणि येताना तर हालत झाली परत चालत चालत। आता जरा गाडीत जाऊन छान थोडंसं काहीतरी स्नॅक्स खाते आणि जरा पाणी पिते। तरी इथे आत्ता जो टायमिंग आहे ना तो खरंच चांगला आहे। ऊन पण लागते, ऊन लागत नाही असं नाही आहे, ऊन पण लागते, पण वाऱ्याची छान झुळूक पण आहे, थंडगार वारा पण लागतो आहे। पण हीटमध्ये किंवा हीट वेव्ह असेल किंवा जेव्हा उन्हाळा एकदम कडक असेल तेव्हा अजिबात येऊ नये, इतका कडक आणि अतिशय वाईट उन्हाळा इथे असतो। फायनली आमच्या गाड्या आम्हाला दिसायला लागल्यात, जरा जीवात जीव आलाय। मला तशी ट्रेकिंगची जास्त सवय नाही आहे, त्यामुळे जास्त ट्रेकिंगवाल्या कधी आम्ही ॲडव्हेंचर्स करत नाही, त्यातल्या त्यात थोडंफार असेल तरच करतो। या पार्कमध्ये इथे हा पिकनिक एरिया सुद्धा होता, जिथे बसून आपण थोडं रिलॅक्स होऊ शकतो, घरून काही डबा वगैरे आणला असेल तर तोही खाऊ शकतो। समोर माझ्या एक कपल आहे, केवढंसं बाळ आहे त्यांच्या हातात, एवढ्याशा बाळाला घेऊन ते आलेत। हे अमेरिकन्स खरंच खूप लहान लहान बाळांना घेऊन कुठे कुठे फिरायला जातात, पिकनिक्स करतात आणि खूपच ट्रेकिंग वगैरेला पण घेऊन जातात खरंच। त्यानंतर आम्ही गेलो एका भन्नाट ठिकाणी, द व्हॅली ऑफ फायर मधल्या द फायर वेव्ह पाहण्यासाठी। या फायर वेव्ह पाहण्यासाठी सुद्धा 20 ते 25 मिनिटं चालत जायचं होतं। इथल्या लोकांना ट्रेकिंगची खूप आवड असते, वयस्कर लोक सुद्धा खास अशा ठिकाणी फिरायला आलेली असतात। या दगडांमधून वाट काढत आम्ही द फायर वेव्हला येऊन पोहोचलो। इथल्या दगडांना हे लाटांप्रमाणे फॉर्मेशन असल्याने आणि सूर्यप्रकाशात आगीप्रमाणे या वेव्स भासत असल्याने याला द फायर वेव्ह असं म्हणतात। हजारो वर्षापूर्वी वारा आणि पाण्याच्या वाळूवर झालेल्या परिणामामुळे या वेव्स तयार झाल्या। हे फायर वेव्ह म्हणून एक ठिकाण आहे आणि खरंच नावाप्रमाणे इथे अशा लाटांप्रमाणे त्याचे फॉर्मेशन झालेले आहेत या दगडांचं, आणि त्याचे कलर सुद्धा आपल्याला इथे कळून येतात, दिसून येतात। खूप छान अशा या वेव्स इथे दिसत आहेत। असंच आणखी एक सुंदर आणि फेमस असं द वेव्ह म्हणून एक ठिकाण आहे, जे साधारण अशाच आणि याच्यापेक्षाही विलक्षण अशा वेव्स त्या ठिकाणी आहे। ते ठिकाण आहे ॲरिझोनामध्ये।
तिथे जाण्यासाठी लॉटरी सिस्टीम असते. दिवसातून मोजक्याच लोकांना लॉटरी सिस्टीममधून तिथे जायची संधी मिळते. ते आम्हाला करणं शक्य नसलं तरी या फायर वेव्ह सुद्धा तितक्याच कमाल होत्या. हे एक शेवटचं ठिकाण बघून आम्ही ॲरिझोनाच्या दिशेने जायला निघालो. रस्त्यावरून जाताना या मेंढ्या सुद्धा पाहायला मिळाल्या आणि वाळवंटाच्या ठिकाणी हे असे प्राणी पक्षी बघून हळूच माझं मन शाळेतल्या भूगोलाच्या पुस्तकात सुद्धा जाऊन आलं. तर मंडळी, आता आमचं व्हॅली ऑफ फायर झालेलं आहे आणि आता आम्ही नेवाडातून ॲरिझोना या राज्यामध्ये एंट्री केलेली आहे. तर नेवाडा आणि ॲरिझोना ही राज्य जरी बाजूबाजूला असली तरी यांच्या टाइम झोनमध्ये मात्र फरक आहे. म्हणजे ॲरिझोना हे नेवाडापेक्षा 1 तास पुढे आहे. तर त्यानुसार आता आमचे टाइम सुद्धा चेंज झालेले आहे. तर आता पुढच्या 3 तासांमध्ये आम्ही ॲरिझोनाला पोहोचू आणि किती संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत आम्ही ॲरिझोनाला पोहोचणार आहोत. आणि त्यानंतर मग तिकडे हॉटेलमध्ये चेक इन करून आम्ही डिनर वगैरे करून मग दुसऱ्या दिवशी उद्या आम्ही ॲरिझोना फिरायला निघणार आहोत. हा आत्ताचा आमचा क्रिसमस पिकनिकचा दुसराच दिवस होता. यानंतर आम्ही रात्री ॲरिझोनाला पोचलो आणि तिथल्या पेच नावाच्या शहरामध्ये एक छान असं हॉटेल बुक केलं. हेही हॉटेल आम्हाला फ्री ऑफ कॉस्टच मिळालं होतं. पुढचे 2 दिवस आम्ही या हॉटेलवरच थांबणार होतो. त्याच्या पुढचे भागसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहेत. बघायला अजिबात विसरू नका. जगातील खूप सुंदर ठिकाणं या ट्रिपमधून मी तुम्हाला दाखवणार आहे. भेटू असेच पुढच्या भागात. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि मस्त रहा. बाय बाय.